कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सण आणि या सणाला प्रत्येक कोकणी माणूस हा गावाची वाट धरतो। भाविकांची हीच गर्दी लक्षात घेता भाजपने मोदी एक्सप्रेसची सोय उपलब्ध करून दिली आहे। तर रेल्वेने सुद्धा दिलेला शब्द पाळला। कार ऑन ट्रेन ही रोरो सेवा सध्या सुरू झाली आहे। पण असं सगळं असलं तरी कोकणी माणसाच्या मागचा भोग मात्र अजूनही सरलेला दिसत नाही। कारण जोवरती रस्त्यावरती खड्डे आहेत तोवर हे सरणार सुद्धा नाहीये। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। कोकणात जाणाऱ्यांसाठी खास मोदी एक्सप्रेस। कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन रोरो सुसाट। अवघ्या 2 दिवसात हे सूर आपल्या कानावर पडणार आहेत। कारण बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेत। आता वर्षभराने बाप्पा घरी येणार म्हटल्यावर त्याच्या स्वागतासाठी वेळेवर हजर असणं गरजेचं आहे, नाही का? भक्तांची हीच ओढ पाहता भाजपने कोकणवासियांसाठी एक खुशखबर दिली। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खास 2 एक्सप्रेस भाजपकडून सोडल्या जाणार आहेत। शनिवारी मंत्री नितेश राणेंनी त्यातील एक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी मंत्री नितेश राणेंनी कोकणात जाणाऱ्या भाविकांशी छान गप्पा मारल्या। या विशेष ट्रेनमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला। छान बसून प्रवास होणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता। खूप छान वाटलं। जागा मिळाली अशी मिळत नाही, ह्या टायमिंगला तिकीट पण नाही मिळत आणि जागा पण नाही मिळत। खूप प्रॉब्लेम होतात जायसाठी। आता मग इथून कुठे उतरणार आहेत, कसा प्रवास? इथून वैभववाडी। हे सगळं तुमचंच कुटुंब आहे? हो, आम्ही 4. ॲक्च्युली गर्दीमुळे काही तिकीट मिळत नाही आहेत, पण ही व्यवस्था चांगली केली त्यामुळे आम्हाला व्यवस्थित गावाला जायला मिळत आहे। कुठे कुठे उतरायचं? कणकवली। तर दुसरीकडे कोकण रेल्वेने देखील आपली रोरो सेवा सुरू करून कोकणात जाणाऱ्या भक्तांना दिलासा दिला। 23 ऑगस्टला ही सेवा सुरू झाली। कोलाड ते वेर्णा अशी ही रोरो सेवा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकात 4 कार उतरवण्यात आल्या। जेव्हा कार ट्रेनमधून खाली उतरवली तेव्हा नांदगाव प्रवासी संघटनेने या सेवेचं स्वागत केलं। मात्र म्हणावा तसा प्रतिसाद या सेवेला मिळाला नाही। हा उपक्रम सुरू केल्यामुळे जो रस्त्यावरून प्रवासाचा अगदीचे बिकट अनुभव घ्यावा लागायचा दरवर्षी आम्हाला, तो अवॉइड करता आला। आम्हाला अतिशय फुलासारखं आम्ही इथे आलो। थोडे पैसे बघायला गेले तर थोडेफारच जास्त दिले गेले, पण त्याचा जो फायदा झाला अतिशय स्मूथली हा प्रवास झाला। तर कोकणवासियांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी लातूर डेपोच्या 200 एसटी बस गाड्या नवी मुंबईत दाखल झाल्या। मी सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला उभा आहे आणि याच रस्त्यावरती तुम्ही पाहता की भली मोठी एसटीची रांग आपल्याला पाहायला मिळते। ह्या ज्या एसटी आपण बघतोय ह्या लातूर जिल्ह्यातनं जवळपास 200 एसटी बस गाड्या ह्या आता मुंबईमध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत आणि याचं संपूर्णपणे नियोजन आहे ते पनवेल डेपोच्या व्यवस्थापनावरती देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे रस्ते मार्गे कोकणात जाणाऱ्यांची मात्र वाट बिकट झाली आहे। हा आहे मुंबई गोवा हायवे। हे खड्डे पाहता याला हायवे तरी कसं म्हणायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, नाही का? पण गेल्या कित्येक वर्षांपासून हा हायवे असाच आहे। हायवे खड्ड्यात गेल्याने कोकणात जाणाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। खड्ड्यांनी अडवलेली वाट आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनांना लागलेला ब्रेक यामुळे भाविकांचा जीव अगदी मेटाकुटीला आलाय। सलग दुसऱ्या दिवशीही माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन केल्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाहतूक कोंडीतून काहीशी सुटका झाली। रायगडमध्ये जे 2 महत्त्वाचे एंट्री पॉइंट आहेत, पाली आणि खारपाडा, या ठिकाणी आपण AI असणारे कॅमेरे लावले जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसे करायचे।
तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही. आणि जसं SP मॅडमनी सांगितलं होतं तसं आपण रस्त्यामध्ये जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते, जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाहीये सध्या, आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे. आणि इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल. पण हे दरवर्षीचं चित्र आहे. अनेकदा तर बाप्पाच्या स्वागतासाठी निघालेला कोकणी माणूस बाप्पाच्या आगमनानंतरच गावी पोहोचतो. एकतर सुट्ट्यांची मारामार, त्यातही सुट्टी घेऊन गावी जायचं तर 2-2 दिवस हे असं वाहतूक कोंडीत अडकायचं, आणि गावी पोहोचेपर्यंत सुट्टीही संपते. कोकणवासियांचा प्रवास कधी सुसाट होणार? वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून कोकणी माणसाची कधी सुटका होणार? हायवे तयार व्हायलाही नेहमीप्रमाणे तारीख पे तारीख मिळते, पण मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याचा मुहूर्त अखेर कधी लागणार? हे दरवर्षी पडणारे प्रश्न यंदाही कायम आहेत. त्यामुळे हे विघ्नहर्ता मार्गातले खड्डे दूर कर आणि प्रवास सुसाट कर, एवढंच मागणं प्रत्येक भाविकाच्या ओठावर सध्या पाहायला मिळते. मुंबईहून सदाशिव लाड, रायगडहून गणेश मापरळकर सह ब्युरो रिपोर्ट EBP माझा.